सुक्या घेवड्याची भाजी. ह्याच्यात बिलकुल कुठल्याही प्रकारचं वाटण वगैरे नाही आहे. पाहिजे तर वाटण लावूनसुद्धा आपण ही भाजी करू शकतो. प्रथम मी तेल गरम करून कढईमध्ये राई, तडतडल्यानंतर जिरं, फुलल्यानंतर थोडंसं हिंग, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट हे घालून थोडंसं फ्राय केलेलं आहे. लसणाचा थोडा उग्रपणा नाहीसा होण्यासाठी. आणि त्याच्यात मी घालत आहे कांदा. कांदा थोडासा एकजीव झाला की मग त्याच्यात आपण थोडंसं घालूया मीठ. मिठाने काय होतं, कांदा नरम होण्यास लगेच मदत होते आणि कढईत मग जास्त वेळ परतल्यानंतर कांदा कच्चा राहत नाही आणि जळतही नाही. कांदा व्यवस्थित फ्राय होत आहे. त्यानंतर आपण घालून घेऊया ह्याच्यामध्ये निवडलेली छान छान घेवडा. हे असे तुकडे करूया. ह्याच्यापेक्षा मोठेही करू शकता किंवा बारीकही करू शकता. आता हे तेलात एकत्र होईपर्यंत एक 5 मिनटं मी असंच हलवून घेत आहे. आणि त्यानंतर पुढच्या हे असं हलवून घेऊया. आणि मग बघा कशी मस्त शिजलेली आहे. तेलात एकजीव झालेली भाजी आहे एकदम. त्याच्यामध्ये मी नंतर थोडीशी हळद घालत आहे. थोडंसं काश्मीरी लाल तिखट घालत आहे, कारण त्याने भाजीला थोडासा रंग येतो. मग आपल्या साठवणीचा मसाला आगरी, घाटी, मालवणी हा जो मसाला असेल तो टाकूया. धणे जिरे पूड टाकूया. हवं असल्यास आपण गरम मसाला पण टाकूया किंवा काळा गोडा मसालाही टाकूया. मी गोडा मसाला टाकला आहे. आणि हे मसाल्यामध्ये शेंगा एकदम फ्राय करत आहे. छान, जसं काय आपण भाजी न करता तळूनच घेत आहोत असं वाटते. आणि 2 ते 3 मिनटं या भाजीवर झाकण ठेवून नंतर मी ह्याच्यात सुका खोबऱ्याचा किस आणि शेंगदाण्याचं कूट हे घालून भाजीला आणखीन मजेदार बनवणार आहे. आणि झाली आहे आपली सुंदर खाण्यासाठी सुकी घेवड्याची भाजी. अशा प्रकारे मी प्रत्येक वेळी अशी भाजी करत आहे. शेंगदाण्याचा कूट घातले की भाजीला चवदारपणा येतो.